असली भारी फिलिंग येत असते बघा. मी ना पहिल्यांदा एवढ्या भारी गाडीत पुढच्या सीटवर बसून फिरत असतो. मग एरवी कसा फिरतोस? एरवी ना बस किंवा रिक्षा, आमच्याकडे कार नसते ना हो. तुम्हाला काही विचारू का हो? आता पुण्यात आल्यावर माझ्या आजोबांकडे कार असते. बेळगावात आधी एक रिक्षा मिळायला खूप वेळ लागत असतो. कार नव्हते, कार. अबे तुझं तोंड माझ्या गाडीपेक्षा फास्ट पळतं की रे. हा, माझ्या गाडीला तरी ब्रेक आहे, तुझ्या तोंडाला ब्रेकच नाहीये. एका दमात सगळं बोलून मोकळा झालास. बरोबर बोलत बघा सुपर हिरो. माझी आई पण ना असंच बोलत असते. ती बोलते अभि जरा बोलताना ब्रेक लावून बोलत जा. आईचा लाडका दिसतोयस. काय करते तुझी आई? माझ्या आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? अगदी पक्क लक्षात असतं बघा माझ्या. कोणालाही आपली खरी ओळख सांगायची नाही. अगदी बरोबर. माझी आई ना खूप काम करत असते. तिला नोकरी लागलेली असते ना. सुपर हिरो ती सोडा, मला सांगा आपण कुठे जात असतो? तुला पाहिजे तिकडे जाऊयात, तू बोल फक्त. कुठे जायचंय? मला ना सिंहगड बघायचा असतो. मी एकदा पण कोणताच किल्ला बघितलेला नसतो. मला एकदा जायचं असतं बघा त्यांच्यावर. तुम्ही नेताल का मला? बाळा आता सिंहगडावर नको, इथून खूप दूर आहे ते. आणि कसं आहे, ओळीचा क्लास पण सुटेल ना, तिला घरी पण सोडायचं आहे. माझं पण एक काम आहे, पुढच्या वेळेला जाऊ आपण. काय सुपर हिरो, मोठे लोक असंच करत असतात बघा. आणि हो म्हणतात आणि नंतर नाही नाही म्हणतात. हे बघ, सिंहगडावर आता गेलो ना तर खूप घाई होणार. पण तुला तिकडे नीट बघता पण नाही येणार. म्हणून म्हणतो की पुढच्या वेळेला जाऊ, निवांत जाऊ. आणि जात असताना हवं तर तुला मी ते बर्गर पिझ्झा जे काय हवं ते देईन. सुपर हिरो बर्गर वगैरे नाही, सिंहगडला जाऊ, पिठलं भाकरी खाऊ. ठीक आहे, पिठलं भाकरी खाऊ. पण सुपर हिरो आपलं प्रॉमिस विसरायचं नाही हा. नाही विसरणार, अजिबात नाही विसरणार. ती जागा आपल्याला पाहिजे असं काही नाही आहे. कशाला नकोच ती जागा. पण का कशाला आता दुसरी जागा बघूया? हे बघा, ती जागा एकदम परफेक्ट आहे. आपल्या बिझनेस साठी एकदम परफेक्ट प्लेस आहे ती. तुम्ही काय फक्त त्या जगन्नाथचं नाव ऐकूनच हातपाय गाळून टाकले का? जगन्नाथ कोण आहे तुला माहितीये? हो, त्या दिवशी मोनिका बरोबर बोलते. ही जागा जर का जगन्नाथच्या मालकीची असेल तर आता तर मला हीच जागा हवी आहे. कशाला पण? तो जगन्नाथ कसा विचित्र माणूस आहे तुला माहिती आहे ना. तो मातीचा एक ठिगळ देणार नाही. जागा तर लांबची गोष्ट आहे. बघूया ना, विचारून तरी बघूया त्याला. बऱ्या बोलानं जर का जागा द्यायला कबूल झाला तर ठीक आहे, नाहीतर ती जागा त्याच्याकडून कशी कशी काढून घ्यायची ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. त्याने आतापर्यंत मला खूप त्रास दिलाय, तेव्हा ही चालून आलेली संधी मी अजिबात सोडणार नाही. हीच वेळ आहे त्या जगन्नाथला त्याची जागा दाखवून द्यायची. कोठे गेले सगळे मला सोडून? बाळा रडू नकोस बाळा. तुझी मम्मा आणि दादा लग्नाला गेल्यात. तुला पण घेऊन जाणार होते, पण तू झोपली होतीस की नाही, म्हणून तुला उठवलं नाही बाळा. मला का नाही नेलं? मला पण नवीन फ्रॉक घालायचा होता. डॅला आणि मम्मा मला नेहमीच घरी सोडून जातात. काकू त्यांना मी आवडत नाही का ग? नाही बाळा, असं खरंच काही नाहीये. रडू नकोस बाळा, शांत हो. ऐक, आपण एक गेम खेळू का? छान. तुला कोणता गेम आवडतो मला सांग, मी तुझ्याबरोबर गेम खेळते. मला कॅरम खेळायला आवडतं. पण काकू ती ओवी कुठे? ती पण गेली का लग्नाला? नाही बाळा, ती लग्नाला नाही गेलीये. सारंग काका तिला बाहेर घेऊन गेलाय फिरायला. बघ ओवीचा बाबा किती चांगला आहे ते. तो तिला नेहमी फिरायला घेऊन जातो. आणि माझा बाबा मला कधी कुठेच घेऊन जात नाही. तो फक्त काम 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 असंच म्हणत असतो. नाही ग बाळा, तुझा दादा पण तुला घेऊन जाईल ना फिरायला. नाही, तो कधीच नेत नाही. त्याला फक्त ऑफिस दिसतं. थँक्यू
थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू खूप थँक्यू. त्या गाण्याच्या क्लासला जाऊन आल्यापासून फक्त थँक्यूच म्हणतेस तू. अजून काय बोलणार आहेस का? बाबा तू गाण्याच्या क्लासला जायला परमिशन दिली ना म्हणून मला खूप आनंद झाला. म्हणून परत एकदा थँक्यू 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 खूप थँक्यू. जा आता खोलीत जा. हा बबलू बोल. हो टेबलवर ठेवली मी फाईल. घेऊन ये. पोचलोय मी घरी पोचलोय. ये. हे शारदे विद्या तू दे. हे शारदे विद्या तू दे. सुर लागू दे वरदान दे. हे शारदे कोण विद्या तू दे. हे शारदे विद्या तू दे. ओवी गाणं गातीये. पण आपल्या घरात गाणं गायचं नाही असा रूल आहे ना. काकू ओवीने रूल मोडला. आता तिला पनिशमेंट मिळाली आहे. सुर लागू दे वरदान दे. हे शारदे विद्या तू दे. ओवी काय चाललंय तुझं? हा